हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. भेटी रखुमाईच्या वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. बापा निवृत्ती उदारा सोपान देवा. ए मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावल्या. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावल्या. आपल्या जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रयजननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमनम कुरुसुधारी. वर्णव रघुबर बिमल जसुजोदायी कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके स्मिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देवो मोहि हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी. स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरा. अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणन. ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या विठाला विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहिरा. भेटी रखुमाईच्या वरा. आजच्या कधी मध्ये पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवड. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला जिवंतपणे शेवट तुकोबारांनी कसा गोड केला किंवा या विश्वातल्या साधून जिवंतपणे शेवट गोड केलेला आहे. गेल्यावर नाही. गेल्यावर कोणाचा शेवट गोड होत नसतो. डोक्यातून काढून टाका. तो जिवंतपणे करावा लागतो. कसा करता येतो, कसा घडलाय, अभंगामध्ये त्याचं वर्णन आहे. मी ते थोडंसं देण्याचा प्रयत्न करणार. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या नारवाडी गावात. गेल्या वर्षी दुःखाचा आघात या कुटुंबावरती कोसळला आणि कैलासवासी तुकाराम लक्ष्मण धगाटे या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमती सुमन तुकाराम धगाटे, श्री पोपट लक्ष्मण धगाटे भाऊ, अशोक लक्ष्मण धगाटे भाऊ, सौभाग्यवती पूजा, श्री महेश तुकाराम धगाटे मुलगा आणि सून आहे, आणि सौभाग्यवती निलिमा आणि सौभाग्यवती जयश्री अशा 2 मुली आहेत. असा हा धगाटे परिवार या ठिकाणी आपल्या वडिलांचं वर्षश्राद्धाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याच्यामधला जो महेश नावाचा त्यांचा चिरंजीव आहे त्याचं माझ्या कीर्तनावर खूप प्रेम आहे. माझा मित्र आहे आणि महेशरावांच्या प्रेमपूर्वक आग्रहानं त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ हे कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमाला आहे. आपल्या दौंड परिसरातील किंबहुना या भागातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी, मला सगळ्यांची नावं माहिती नाही, परिसरामध्ये ज्यांनी या परमार्थाला टिकवलेलं आहे, चालवलेलं आहे, असे सगळे आपण जुनी टाळकरी मंडळी सगळ्यांना वंदन. आपल्या भागाचं वैभव असणारे वैराग्य मूर्ती देवराम बाबा आमच्या जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत आणि संस्थेची परंपरा चालवणारे आहेत. हो, अगदी गोड व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी आशीर्वाद आपल्याला द्यावा अशी वैराग्य मूर्ती देवराम बाबा बसलेले आहेत. त्यांच्याही चरणाला माझं वंदन आहे. बऱ्याच दिवसापासून नाव ऐकून होतो, पण आज बाबांना पाहण्याचा योग आला. या भागामध्ये कीर्तनाला आलं म्हणजे लोक सांगत असतात की आमच्या भागामध्ये बाबा आहे. ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्यांनी परमार्थाची दोरा ज्ञानोबा तुकोबाची परंपरा या भागामध्ये रोवलेली आहे. जोग महाराजांची परंपरा या ठिकाणी सांभाळलेली आहे. महाराज आहेत. बाबांना माझं वंदन आहे. आपण उभी असणारी बरीचशी महाराज मंडळी संस्थेची या भागातील परमार्थामध्ये प्रगतशील बनवणारी आपण सगळी गुणवान मंडळी, सगळ्यांना वंदन. माझ्या संगतीमध्ये आलेले हरिभक्तपरायण महाराष्ट्राचे आवडते गायक संजय महाराज हजारे आणि ओंकार महाराज जगताप, जोडी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. दोघांच्या आवाजाला चॅलेंज नाही, असा वरवर आवाज जात राहतो. रब्बल जसं फाकत राहतं, फाकत फाकत रब्बल तुटून जातं, पण त्यांचा आवाज तुटत नाही. किती वर जाऊ द्या, किती वर जाऊ द्या, पेटी संपून जाईल
स्वर संपून जातील पण आवाज तितका उंच जात राहतो. असे महाराष्ट्रातील लोकप्रिय तार सप्तकातले गायक हे दोन आहेत, ओंकार महाराज जगताप आणि संजय महाराज हजारे. हो, आमच्या महेशने आग्रह केला होता की ही जोडी आपल्याला मिळाली पाहिजे. योगायोगानं दोन महाराज उपलब्ध आहेत, कार्यक्रम सोडून आलेले आहेत. तदनंतर माझ्याच नावानं भीमसिंह महाराजांच्या नावानं आम्ही वारकरी शिक्षण संस्था पाटोदा तालुक्यामध्ये चालू केलेली आहे, जवळाला गावाला. आणि त्या संस्थेमध्ये आमचे आप्पासो महाराज कोठोळी मृदंगाचं शिक्षण देतात. माझी संस्था आहे, मी त्याच्यामध्ये संस्कृत पाठ शिकवतो. मी जोग महाराजांचा विद्यार्थी आहे आणि त्या संबंधातून संस्थेला 50-60 विद्यार्थी आहेत. पण ती संस्था सांभाळण्याचं काम आमचे हरिभक्तपरायण आप्पासो महाराज कोठोळी करतात. याही वर्षी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची ॲडमिशनं होत आहेत. आपल्याही भागातील काही विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये टाका. आमची आप्पासो महाराज वाजवायला आहेत, गोड पखावज वाजवत तयारी आहे. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे त्यांचं पखवाजाचं शिक्षण झालेलं आहे. महाराज वाजवण्यासाठी आहेत. हार्मोनियम वादक जुने बाबा आहेत. आपण सगळे भाविक श्रोते, माता माऊल्या, सगळे सोयरे, पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार, विनेकरी, बालदार, चोपदार, मंडप, डेकोरेशन सिस्टीम या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. या परिवाराच्या संलग्नीतून आलेली सगळी भाविक मंडळी या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. थोडंसं 10-5 मिनटं मला यायला लेट झालं, रस्ता थोडासा चुकलो आम्ही, ते मलठण रस्त्यानं गेलो त्यामुळे थोडीशी चूक झाली. 10 मिनटं हा रस्ता खराब असल्यामुळे लागले, नाही तर वेळेचा फार भोगता आहे मी. 1 मिनटंही वेळ मला जास्त चालत, थोडंसं 10 वाजून 10-15 मिनटं झाली, त्याबद्दल माफी मागतो. पण जिल्हा परिषदची शाळा आज आपण करूया. भरली कधी तरी चालेल पण सोडायची टायमिंग आहे की नाही. जिल्हा परिषदची शाळा मास्तरची सायकल पंक्चर झाली तर जुन्या काळात 10 ते 4ची शाळा 12ला भरायची, पण सुटताना मात्र ती 5ला सुटत नव्हती, 4ला सुटायची. तसं मी बरोबर 12 वाजता थांबणार आहे. राहिलेल्या 1-1.25 तासामध्ये गोड कीर्तन तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. सुज्ञ मंडळी आहात, शिकलेली मंडळी आहात. कधी 1 तास जाईल, कधी कीर्तन संपेल कळणार नाही, पण त्या कीर्तनातल्या अभंगाचं पद तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. इतकं गोड कीर्तन सांगतो. आलेल्या सगळ्या भाविकांना, मलठणकर असतील, माझी कीर्तन घेतलेली आहे, देवराम बाबांना, आधी करून या भागातल्या सगळ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखरावर पोहोचलेली आपण मंडळी असाल, सगळ्यांना वंदन. आमच्या महेशच्या आग्रहा खातीर त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. गोड कीर्तन देणारे हरिकीर्तनानं त्या तुकारामजींना आपण 12 वाजेपर्यंत श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. पण अगदी सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठ्ठला विठला विठला विठाला वर्षश्राद्धाचा हा जो विधी आहे तो मुलानं मुलीनं केला पाहिजे. त्याला तर्पणाचा विधी म्हणतात. आणि कर्मकांडाचा तो विधी माझ्याकडे बघा. कर्मकांडाचा विधी असल्या कारणानं ज्या दिवशी तुमचे वडील गेले, गरुड पुराण, न्यायशास्त्र किंवा न्यायमीमांसा असे 3 ग्रंथ आहेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये याचं श्लोकासहित वर्णन आलेलं आहे. ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी 1 पिंडदान दिलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, असे अनुक्रमे दशक्रिया विधीपर्यंत 10 पिंडदान दिले पाहिजे. 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12, 14 दिवसापर्यंत विधी केला पाहिजे. महिन्याला वडिलांच्या नावानं पितृदेवता जेव घातली पाहिजे. आणि आज ज्या तिथीला वडिलांनी देव ठेवलेला असतो त्या तिथीला वर्षश्राद्धाची जी तिथी आहे त्या दुपारी 12 वाजता पिंडदान करावं, ब्राह्मणोक्त मंत्र उच्चार करावे. आणि मग ती स्वाधा नावाची अग्नीची जी पत्नी आहे ती ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मदेव त्याचं ते काम करतो आणि त्या तर्पणानं गेलेल्या आत्म्याचा मुक्ती दिन होतो. म्हणून आजच्या दिवशी वर्षश्राद्धाला शब्द आहे आत्मा मुक्ती दिन. पंचक्रोशीमध्ये विवरण करणारा तुकारामजीचा आत्मा आज दुपारी 12 वाजता त्यांच्या जागेपर्यंत जातो कर्मधर्म संयोगानं. त्या तर्पणासाठी आपण मात्र ते केलं पाहिजे. ते जरी तुम्हाला दिसत नसलं, कुणाला मान्य नसलं, विज्ञानवादी मानत नसले, ते काय असेल ते, पण ते करणं गरजेचं असतं. त्याच्यात आता असं झालंय, तर्पणाची विधी करत असताना ब्राह्मण विद्वान लागतो. एखाद्या वेळेला ब्राह्मणाचा श्लोक चुकला तर तर्पणामध्ये दोष लागू शकतो. आणि ब्राह्मणाचा श्लोक बरोबर आला आणि आपण जर त्या पिंडाला श्लोकाच्या वेळेला बोट नाही लावलं तरी दोष लागू शकतो. विलंब जमत नाही. पण त्याच्यामधला विलंब तुम्हाला लागू नये, त्या विलंबाचा दोष, अगरबत्ती बाजूला ठेवा जर, त्याच्यातला कुठला दोष लागू नये, पितृदोष राहू नये, मातृदोष राहू नये, याकरता आमच्या साधू संतांनी सोपासा मार्ग आपल्याला दिलाय, तो म्हणजे हरिभक्तीचा. बरं का. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जडजीवा तारण हरी. बाकीच्या कर्मकांडातल्या गोष्टी सूक्ष्म आहेत, दोष लागण्याची शक्यता आहे, पण आमचं हरिभजन जर केलं, रामकृष्णाची कथा केली तर सर्व दोषाचं हरण होतं. आणि सर्व दोषाचं हरण होऊन अगदी भगवान परमात्म्याच्या पायाजवळ जागा मिळते. आरंभी आवडी आदरे आली नाम
तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. मंगल मंगल नाम विठ्ठलाची पवित्रम पवित्रा नाम. कितीतरी प्रमाण आहेत बघा. जगाला पवित्र करण्याची ताकद सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताच्या नामस्मरणाने म्हणून सदा नाम घोष करू हारी कथा. म्हणताना विकू देत जा चालेल पुन्हा काढून घ्यायचं. तेने सदा चित्ता समाधान अखंड समाधान भगवत चिंतनानं भगवत भजन तत्कथनम तत्चिंतनम ज्याला आपण म्हणतो ना त्याचं चिंतन करावं त्याचीच कथा करावी. आणि त्या हरिकथेनं त्या चिंतनानं गेलेल्या तुकारामजींना देवाच्या पायाजवळ मार्गस्थ करता यावं या उद्देशातून कीर्तनाचं आयोजन असतं. आणि म्हणून ते कीर्तनाचं आयोजन आहे. आणि त्या आयोजनासाठी आपण जो अभंग निवडला आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. फार दूरवरून आलोय लक्ष देऊन ऐका शिकण्यासाठी आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे जिवंतपणे शेवट कसा गोड झाला याचं उदाहरण आपल्याला देत. ऐका जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आठवले. ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्म आठवले. उपजेते नाशी नाशिले ती पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळसिया गे. जन्म म्हटलं की मृत्यू आहेच. मृत्यू म्हटलं की जन्म आहे. जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळाले ना ते बर्बाद करायचं नसतं. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे जिवंतपणे म्हणून साधून आपल्याला जिवंत असताना जाग केलं. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जाग करतात काय म्हणतात माहितीये का. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. हे नगर काय परत मिळणार आहे ही वस्तू काय परत प्राप्त होणारी आहे का. म्हणून आता जागा रे पायनो जागा आता जागा रे पायनो जागा आता जागा आता जागा रे पायनो जागा आता जागा रे पायनो जागा आता जागा रे पायनो जागा जागा रे पायनो जागा. हे चरण चलन नादमी भागा चरण चलन नादमी भागा आता जागा रे पायनो जागा आता जागा रे पायनो जागा आता जागा रे पायनो जागा आता जागा रे पायनो जागा. काय गोड शब्द आहे बघा. आता जागा रे भाईनू जागा. जाग झालं पाहिजे. आयुष्य बर्बाद करत जाऊ नका. आयुष्यामध्ये जागं राहिलं पाहिजे. तू म्हणाल महाराज आमचे डोळे उघडेत आम्ही जागेत. आपण खरंच झोपलेलो जागे आत जागे बाहेर आत निजले. तुम्ही आतून निजलेले आहात. तुम्ही काय आम्ही पण तेच. जागं झालं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगतो मी आज. जागं व्हा सगळे शिकवतात. जागं कशाच्या ठिकाणी झालं पाहिजे याच्यासाठी नामदेवरायांचा अभंग आहे बरं प्रसिद्ध आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून उठा जागे व्हा रे. आता त्याचं ध्रुपद आहे. जागं व्हा पण कशाच्या ठिकाणी जागं व्हा. पहिला शब्द वापरला धन. किती अवघड आहे बघा. धन लय वाईट आहे ना. सांगणाराच धन मागतोय. धनाच्या ठिकाणी जागणं सोपं आहे. धन तर लागतंच. धनाशिवाय काही होत नाही माझं ऐका. मग धनाच्या ठिकाणी जागायचं का सांगतात संत त्याचं कारण आहे बरं का. कोणत्या मार्गानं धन येतं बघा लक्ष देऊन ऐका. कोणत्या मार्गाचं धन तुम्ही घेताय याच्यासाठी जागं राहा. आणि कुठल्या मार्गानं घेतलेलं धन तुम्ही खर्च करताय याच्यासाठी जागं राहा. जागं राहायला शिकवतात संत आपल्याला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीला संस्था काढली आणि त्यांचे 4 विद्यार्थी पहिले. त्याच्यामध्ये आमचे गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरु,
गुरुनाम गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आणि गुरुनाम गुरु प्राचार्य मामासाहेबजी महाराज दांडेकर, 4 शिष्यांनी संस्था उभी राहील. माझ्याकडे बघा, घासवाले धर्मशाळा होती आळंदीला, अजूनही आहे. त्या घासवाले धर्मशाळेमध्ये संस्था सुरू झाली 100 वर्षापूर्वी. आणि जोग महाराजांची संस्था स्थापन झाल्यानंतर जोग महाराज पाठ घ्यायला लागले. तर पूर्वीची पाठाची वेळ पहाटे 5:30ला पाठ असायची. 5:30 ते 8:30-9 सकाळपर्यंत पाठ चालायची. तर कोणीतरी एक श्रीमंत सावकार पुण्याचा, त्याला कळालं बुवा की आळंदीमध्ये जोग महाराज एक महाराज आहेत आणि ते समाजाला विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी सांगतात. त्याला ज्ञानेश्वरी ऐकायची होती. गाडी केली, धावतच आळंदीला आलं. माझ्याकडे बघा, धन कोणत्या मार्गाने येते याच्यासाठी जागर राहायला शिकवलंय ना संतांना. मग त्याच्यासाठी उदाहरण जोग महाराजांचं दर्शन घेतलं. म्हटलं महाराज, मला असं कळालं बुवा की तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता. म्हटलं हो. म्हणजे मग मला पण ज्ञानेश्वरी ऐकायची. म्हटलं काय हरकत नाही, आमच्या संस्थेचे नियम आहेत. काय नियम आहेत? म्हटलं चप्पी करावी लागते, धोतर नेहरू, साधं राहावं लागतं. आमच्या नियमात आलं की कोणाला ऐकायलाही जमतं. नियम आहेत. म्हटले पहाटे 5-5:30ला पाठ चालू होतात, त्या वेळात या ज्ञानेश्वरी ऐक. नाही म्हटले, मला त्यावेळेत यायला जमणार नाही, मी पुण्याचा आहे, श्रीमंत आहे. माझ्यासाठी तुमच्या पाठाची वेळ 10 ते 12 ठेवा सकाळी. तुम्ही जर 10 ते 12 वेळेमध्ये मला ज्ञानेश्वरी सांगितली तर तुमची जी संस्था बांधकाम चालू आहे ती अख्खी संस्था मी बांधून देतो, एकटा बांधून देतो. पट्ट कशाला लोकाला वर्गणी मागता, एकटाच बांधून देतो. तर जोग महाराजांनी नकार दिला. खूप विनंती केली आणि तो माणूस निघून गेला. तो निघून गेल्यावर बंकट स्वामी महाराजांनी पाठामध्ये विचारलं. म्हटले का हो महाराज, आपण तर लोकांकडून पैसे गोळा करून संस्था बांधणारच, बांधकामाला पैसे लागणारच आहेत. मग तो एकटाच देत होता, त्याचे का घेतले नाही, का घेतले नाही? उत्तर आहे का? जोग महाराज म्हटले, स्वामी महाराज तुम्हाला माहिती नाही, मी पुण्यामध्ये राहिलेलो काय दिवस, पहिलवानकी केलेली, कुस्त्या खेळलेलो. हा जो सावकार आहे याला कोणत्या मार्गाने यानं पैसा कमवलेला आहे मला माहिती. याच्या 2 नंबरच्या पैशानं जर मी माझी धर्मशाळा बांधली, संस्था बांधली, तर ती 10 वर्ष सुद्धा टिकणार नाही. चंद्रसूर्य असेपर्यंत मला संस्था टिकवायची, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. अशी संस्था जगामध्ये एकच आमची जोग महाराजांची. का टिकली? कोणत्या मार्गानं धन येतं याचा विचार केला तुम्ही, कोणतं धन तुम्ही स्वीकारता. त्या सातारा कोल्हापूर परिसरामध्ये एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. काय माणूस होता महाराज. त्या भाऊराव पाटलाचं चरित्र वाचा. ते भाऊराव पाटील असं होते ओंकार महाराज. त्यांनी अनाथ मुलांसाठी शाळा आणि कॉलेज काढले. ज्या मुलाला शिक्षकाला शिक्षणाची व्यवस्था नाही, पैसे नाही, गरीब आहेत, अशांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा आणि कॉलेजेस काढले. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. आता ती संस्था रयत नावाने, त्याला शिवाजी महाराजांचं नाव दिलं आणि शिवाजी महाराजांच्या नावानं शाळे कॉलेज काढले. त्या काळात मग पैसे नव्हते, एवढे श्रीमंत लोक नव्हती. पण त्या काळात त्यांनी काय केलं, प्रत्येक माणसाकडून पैसे मागण्यापेक्षा प्रत्येकाने एक मुठभर धान्य द्यायचं. मग त्याला एक मुष्टी धान्य नाव दिलं योजनेला. एक मुठभर धान्य गोळा करायचं महाराज पोत्यामध्ये, गोण्यामध्ये, आणि ते एक मुठभर, ओंकार महाराजांनी मुठभर, आप्पा महाराजांनी मुठभर, साखरे महाराजांनी मुठभर, हजारे महाराजांनी मुठभर, महेश दादानं मुठभर, धगाटे परिवारानं मुठभर, लोणारवाडीनं, असं प्रत्येक गावानं, आलेगाव काय, मलठण काय, काळेवाडी काय, या गावातल्या लोकांनी एक मुठभर धान्य गोळा करून विद्यार्थ्यांना द्यायचं. 2 मूठ सुद्धा नाही, एकच मूठ द्यायची. आणि श्रीमंत एक सावकार साताऱ्याचा, त्याच्या कानावर बातमी गेली की कोणीतरी भाऊराव पाटील आहेत, विद्यार्थ्यांना फुकट शिकवतात, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतात आणि त्यांच्या खाण्यापिण्यासाठी एक मुठभर धान्य गोळा करतात. त्यानं मोठा कार्यक्रम ठेवला, सत्कार ठेवला भाऊराव पाटलांचा. आणि सत्कारामध्ये असा मंडप दिला, महेशरावनी दिला, असा माईक सिस्टीम लावली, सगळे कलाकार गुणीजन हे मस्त सगळे लोक जमले, 5-10 हजार समाज. आणि त्याच्यात तो माईकवर सावकार म्हणला, भाऊराव पाटील काय चांगलं काम करता हो, मुलांना शिकवता, विद्यार्थ्यांना कॉलेज काढलेत आणि एवढ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणून एक मुठभर धान्य गोळा करता. असं तुम्ही किती मुठभर पोरांचं कधी भागायचं? एक काम करा म्हटले भाऊराव पाटील, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुरेल एवढं धान्य 2 वर्षाचं एकदाच देऊन टाकतो. 2 वर्षाचं काय, तुम्ही म्हणाल तोपर्यंत देतो, तुम्ही म्हणाल तोपर्यंत धान्य पुरवतो. फक्त एक काम करा भाऊराव पाटील, संस्थेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव तिथं लावा, सगळं धान्य मी पुरवतो. तर तेवढ्याच ताकदीनं त्या व्यासपीठावर भाऊराव पाटील ताडकन उभे राहिले. समोरचा माईक हातामध्ये घेतला आणि ते भाऊराव पाटील म्हटले, ओ सावकार, एखाद्या वेळेला
ऐका ना, हा भाऊराव पाटील बापाचं नाव बदलेल पण संस्थेचं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. काय जुने लोक होते, काय ताकद आहे महाराज. आमचे येडे मुलं असतात, द्या 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 सगळं बदलत होत. शाळाच पाडून टाकतो, तुमच्याच नावाची करतो, द्या पैसे. काय काय महाराज माणसं असतील. म्हणून कोणत्या मार्गानं धन येतोय लक्षात ठेवा. कोणत्या मार्गाने, पुन्हा ऐका, कोणत्या मार्गाने खर्च करताय याच्यासाठी तर तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे बरं. जोडणी आधान उत्तम व्यवहारे, जोडणी आधान उत्तम व्यवहारे, उदास विचारे मेच करी, हो उदास विचारे मेच करी. जोडणी जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार. आणि कोणत्या मार्गाने धन आलंय त्याचा विनियोग. येथे एक शीत दिधले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. कोणत्या मार्गाने खर्च करायचं बरं का. कोटी याग केले पूर्ण हे महिमान तीर्थाची. पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलात, अन्नदानाची पंगत दिली तर धनाचा उपयोग आहे. म्हणजे जागं झालं पाहिजे, धनासाठी जागं करतात. किती सांगता येईल बघा. दारा, दारा म्हणजे बायको, बायकोसाठी पण जागं केलं. अध्यात्माला येऊ देते का नाही, कीर्तनाला येऊ देते की नाही, भजन करू देते की नाही. दारा, पुत्राच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे बरं का. पुत्र, पुत्र आहेत ना, पुत्र पुत्र आहेत ना तुम्हाला, मुलं आहेत ना. मग आईनं बापानं पोराच्या ठिकाणी जागं राहिलं. आयुष्यामध्ये जागं व्हा, पोराच्या ठिकाणी जागं व्हा. हो, लवकरच कपाटाची आणि गाडीची चावी देऊ नका. लगेच कपाटाची चावी द्यायची घाई करू नका, कपाट खाली होईल. लवकर जर गाडी दिली तर 2-3 हात मोडून पैसे घालील आपले ते बरं का. लक्षात ठेवा, गाडीची चावी आणि कपाटाची चावी द्यायची नसते. मग एका हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या आणि एका हातामध्ये गाथा देऊन बघा, तुमचा पोरगा खूप श्रीमंत होईल महाराज. काय झालंय, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला फक्त पोरगा श्रीमंत करायचं पडलंय बघा. 2-5 वर्षात तर तेवढंच रेस लागली, रेस लागली रे, रेस. ओ काय श्रीमंत करून ठेवली लेकरं. परिणाम काय झाला माहितीये का, ती पोरं बापाच्या नाईच्या मातीला सुद्धा येणार महाराज. अशी महेश दादा सारखी कमी पोरं आहेत की जी बापासाठी एवढा खर्च करतात, एवढी कलाकार बोलवतात, कीर्तन ठेवतात. अशी कुठं पोरं राहिली आता. आताची माझ्या गावातली घटना मी सांगत असतो कीर्तनात. डॉक्टर पोरं आहेत, आई वारली तर मातीला एकच पोरगा आला, एक पोरगा आला. पोरं श्रीमंत करण्यापेक्षा. हो, नाशिक जिल्ह्यामध्ये गुळवंच नावाचं गाव, सानप नावाचं एक वारकरी तिथला आमचा, महिन्याची वारी करतो पंढरपूरची. ऐका, वारी करतो महिन्याची, त्याचा पोरगा आता कलेक्टर झाला. वारकऱ्याचा पोरगा कलेक्टर झाला. जरा ऐका, सध्या सोरटी सोमनाथला कलेक्टर येतो गुजरातमध्ये. सोरटी सोमनाथाचं मंदिर त्याच्या ताब्यात आहे बरं का. रोज 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचतो, तुकोबारांचे अभंग 5 वाचतो. कोण आहे, कोण कलेक्टर आहे, कोण म्हणतं तुम्हाला. संस्कार द्या. राजमाता जिजाऊ मातेसारखी एक माता या देशात जन्माला आली, तिनं लेकराला शिकवलं, तोरणा बघ कोंडाणा पाहिजे, ते बघ शिवा, ते बघ ते पलीकडचा गड पाहिजे. एक आई आहे राजमाता, तिनं पोराला घडवलं. आणि एक मदाल असा आहे, तिला 4 लेकरं होते, तिने पाळण्यामध्ये लेकराला घडवलं. हा देह
नाशिवंत मलमूत्राचा बाधावरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाये रे गोविंदा पर्यंदे मदालसा पाळण्यामध्ये काय आई आहे पाळण्यामध्ये पोराला घडवते इतका नको म्हणताना द्यायचं बोल एक आई पाळण्यामध्ये घडवते मदालसा एक आई दूध पाजवताना घडवते ते बघ कोण नाना पाहिजे बघ मुघलशाही पळाली पाहिजे काय माता आहे जाग करा आपल्या लेकराला जाग केलं पाहिजे धन दारा पुत्र जन जनाच्या ठिकाणी जाग व्हा जन खूप अवघड असतं महाराज डोक्यावरती घेतात वरून खाली पाडतात तर आताच्या फोडाप्रमाणे जपतात थोडस काही चुकलं तर फेकू नाही जन धन दारा पुत्र जन बंधू बंधू भावापासून सावध राहा म्हणजे त्याला व्यसनी होऊ देऊ नका भाऊ असेल ना तुम्हाला त्याला वाम मार्गाने जाऊ देऊ नका त्याला जाग करा धन दारा पुत्र जन बंधू सोयरे एक एक सांगता सांगता 2-3 तास जातील जाऊ द्या जाग झालं पाहिजे जिवंतपणे मिळालेल्या जन्मामध्ये आयुष्याच्या साधने संधीचं सोनं केलं पाहिजे सोपं सांगू मिळालेली संधी दौडायची नसते जन्म नावाची संधी काय परत परत आहे का महाराज हे काय परत मिळतं का महाराज डबल मिळत नाही हो पाप पावला हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडवाले हो न घडणारा उपाय घडून आला जन्म मिळालाय वायाला घालू नका 11:15 वाजत राहिलेत आपले लक्ष देऊन ऐका संधीचं सोनं करत जा म्हणजे शेवट गोड होतो काय करावं लागतं माहितीये का आपण सगळ्यांनी संधीचा कोर्सच केला हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.